नमस्कार. आज मी तुम्हाला MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील मी शिकवलेली पहिली कविता हे प्रकरण वाचून दाखवणार आहे. मी शिकवलेली पहिली कविता, 3रीच्या वर्गाला शिकवलेली. भा. तांबे यांची या मुलांनो ही कविता. कविता शिकवण्यासाठीचे त्यावेळी माझ्याजवळ कोणते ट्रेनिंग, क्वालिफिकेशन होते? माझे वय तरी काय होतं? त्यावेळच्या इंग्रजी 5वीत शिकत असलेला 15-16 वर्षांचा मुलगा, D.Ed, BT, B.Ed या पदव्यांची नावेही माहीत नसलेला. गाठीला थोडं कविता पण होतं. म्हणजे गद्य धड्यांपेक्षा जे काही वेगळं ठराविक अक्षरांच्या ओळीमध्ये लिहिलेलं असतं ते सुरांच्या झोक्यावर, चालीवर म्हणायचं, हे ते कविता. पण घरात सुरांच्या साथीनं माझे वडील वाचत असलेल्या श्रीधरांच्या रामायण, पांडव प्रताप, शिवलीलामृत यातील त्या 4 चरणी ओव्या त्या कविताच की. ते वाचायचे आणि मलाही वाचायला सांगायचं. मोरोपंतांच्या आर्या, रामदासांचे भुजंग प्रयाती मनाचे श्लोक, होनाजी आदींच्या भोपाळ्या, रामकृष्णांचे पाळणे अशा कविता ते बऱ्यापैकी चालीवर म्हणत. हे सर्व कानावर पडत असल्याने ते चालीवर म्हणायचं कविता पण माझ्यात आपोआप झिरपत आलं होतं. त्यामुळे त्यावेळेच्या मराठी 6वी-7वीत असतानाच क्रमिक पुस्तकातील सर्व अक्षरगण वृत्तांतातील आणि मात्रा वृत्तांतातील कवितांना विविध चाली लावून गाऊन शिक्षकांची शाबासकी सहज मिळवित होतो. आणि इंग्रजी शाळेत गेल्यानंतरही हे कवितांना चाली लावून वर्गासमोर गाऊन दाखवणं हे आवडीचे प्रकरण आपोआप माझ्याकडे आले होते. त्यामुळे कवितांच्या चालीशी चांगलेच नाते जुळले होते. घरीदारी क्रमिक पुस्तकातील कविता विविध चालींवर मोठमोठ्याने म्हणणे हा एक आवडता छंद झाला. असं हे माझ्या गाठीला असलेलं कविता पण. आता कविता शिकवायची म्हणजे काय? कविता चालीवर गाऊन दाखवायची आणि मुलांना चालीवर म्हणायला लावायची, बस. हे मला छानच येणार असतं. पुढं मग कठीण शब्दांचे अर्थ सोप्या शब्दात ओळींचा संपूर्ण अर्थ हे ट्रेनिंग पण वडिलांकडून श्रीधरांच्या ग्रंथाच्या संदर्भात मिळाले होतेच. मग हे पण आपल्याला जुळेल. पण मराठी 7वीला कविता शिकवणारे माळी गुरुजी आणि आता इंग्रजी शाळेत 4थी-5वीला कविता शिकवणारे आळसकर, रहाळकर सर जे कवितेतून वेगळ्याच कल्पनेच्या राज्यात घेऊन जातात, हे आपल्याला जुळेल? हा विचार मनात आलाच तरी कसा? तालुका ठिकाणच्या आमच्या इंग्रजी शाळेला दिवाळीची सुट्टी पडली आणि मी माझ्या खेड्याच्या गावी सुट्टीची मजा करायला आलो होतो. गावातील मराठी शाळेला अजून सुट्टी पडली नव्हती आणि त्या एक शिक्षकी शाळेतील गुरुजींची त्या दिवशी भाताच्या शेतीची कापणी होती. इंग्रजी शाळेत शिकणारा मुलगा या विश्वासानं आज जरा शाळा सांभाळ असं सांगून गुरुजी शेतावर निघून गेले. आमच्या गावातील ती शाळा म्हणजे काय? 300 लोकवस्तीच्या माझ्या त्या छोट्या गावातील एक छोटं 4 भिंती अन 1 खांबी मारुतीचे देऊळ. समोरच्या भिंतीला जरा पुढे आमचा देव मारुती आणि 3 भिंतीला टेकून बसलेले प्रत्येकी 10-15 मुलांचे 3 वर्ग. यातील सर्वात मोठा वर्ग 3रीचा, 15 मुलांचा. 1ली-2रीला काहीतरी पाढे-बिढे लिहायचे काम देऊन 3रीचा वर्ग हातात घेतला. मराठीचे क्रमिक पुस्तक उघडले. त्यातील ती कविता मनात भरली आणि माझे कवितेचे शिकवणे सुरू झाले. भारदस्त शब्दात सांगायचे तर माझे पहिले अध्यापन तेही कवितेचे. कविता शिकवायची म्हणजे कविता प्रथम चालीवर म्हणायची. मुलांना लवकर लवकर आणि भरभर चालत धावत यायला सांगणारी ती कविता आणि चालण्याचा, धावण्याचा रिदम असलेले उत्स्फूर्त चालीचे ते कवितेचे माझे गाणे. लवकर भराभर
या रे या सारे या, मजा मजा तुमच्या समजा, गाती झरे चहुबाजू भरे, फुले फळे रसही गळे, मोत्यांना मोत्यांना, घोड्यांना थोडे घोड्यांना, अशा शब्दांच्या मालिकांतील द्विरुक्तीचा प्रास अनुप्रास यातून रिमझिमत असलेला मंजूळ नाद, मुलांच्या आनंदाला उत्तरोत्तर नादावणारा, साऱ्या वर्गाला मंजूळ नाद, मुलांच्या आनंदाला उत्तरोत्तर नादावणारा, साऱ्या वर्गाला कवितेत ओढणारा. त्याच नादमग्नतेत दुसऱ्या पायरीवर 2-2 ओळींची संथा मी द्यायची आणि त्याच नादरंगात तल्लीन होत साऱ्या वर्गाने साथ छान द्यायची. छानच ताळमेळ जमून गेला. पुढे 10-15 मिनिटे झाली होती. वेळ तर भरपूर होता. मग वर्गात ते त्यावेळेचे गुरुजी आणि आत्ताचे इंग्रजी शाळेतील सर जसं शिकवतात तसं काही बोलणं जमतंय का बघूया. तेही थोडंफार गाठीला होतं. श्रीधरांच्या ग्रंथातील कितीतरी पौराणिक कथा ज्या घरातल्या पितापुत्रांच्या पोथी वाचनातून कानावरून गेलेल्या होत्या. त्यामुळेच लहान मुलांकडून चिवकावच्याच गोष्टी ऐकण्याची सवय असणाऱ्या पटवर्धन गुरुजींना मराठी पहिलीतच दक्ष राजाच्या यज्ञात पार्वतीने दिलेली आहुती आणि शंकराच्या जटांतून निर्माण झालेल्या वीरभद्राने केलेला दक्षांचा वध ही कथा सांगून त्यांची आश्चर्ययुक्त प्रतिसादाची शाबासकी मी मिळवलेली होती. आणि पुढे कित्येक दिवस मधल्या सुट्टीत अगदी 7वीच्या मुलांसमोरही रंगत गेलेल्या माझ्या कथाकथनाने पुरेशी शब्दखेळांची धिटाई मिळवलेली होती. म्हणजे जरा खुलवून बोलण्याचा, रंगवून कथनाचा बऱ्यापैकी अनुभव गाठीला होता. आणि समोर बसलेली मुलं तर नादरंगात मग्न झालेली. ती मग्नता पकडून आमचे अध्यापन सुरू. या कवितेचा कवी बघा, तुम्हाला मजा मजा करायला बोलवतो आहे. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा मजा, आज दिवस समजा तुमचा. आजचा सगळा दिवस हा फक्त तुमचा, आईबाबांचा नाही, ताई दादाचा नाही आणि शेतावर कापणीला गेलेल्या गुरुजींचा पण नाही. मग आज काय करायचं? अभ्यास नाही, गणित बिणित नाही, हिशेब बिशेब अजिबात नाही. आज करायची फक्त मज्जाच मज्जा. ही मजा कुठे करायची? घरात नाही, वर्गात नाही, घरादारात शाळेच्या वर्गात बसायचं नाही. याच आपल्या गावाला लागून गाव नगराच्या बाहेर जी सुंदर दुसरी दुनिया, सुंदर नगरी आहे, जी सुंदर नवभूमी आहे, तिकडे जाण्यासाठी लवकर लवकर भराभर या. जी येणार नाहीत, जो इथं स्वस्त बसेल त्याची फसगत होईल, त्याला सुंदर दुनिया बघता येणार नाही. तर चला त्या सुंदर नव्या नगरीकडे जाऊया. पण जरा थांबूया. त्या सुंदर नव्या नगरीत जाण्यापूर्वी थोडा वेळ वर्गातच बसूया आणि जरा गप्पा मारूया. आपल्या गावाच्या बाहेर पश्चिमेकडे, शेताच्या पलीकडे, नंतरच्या माळरानांच्या आणखी पलीकडे, डोंगराच्या कडेकडे आपण जाऊ लागलो तर काय दिसतं? एक झुळझुळ वाहणारी नदी. कधी झुळझुळ तर कधी खळखळ वाहणारी मंजूळ गाणी गाणारी नदी. आणि डोंगर कपारीतून गाणीच गाणी गात तिला येऊन मिळणारे कितीतरी झरे. चहूबाजूला भरून उरणारं त्यांचं मधुर गीत ऐकता ऐकता आपण आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं? झाडेच झाडे, होय ना? पण या कवितेतील या झऱ्यांच्या किनाऱ्यावर काय दिसतं? जिकडे तिकडे फळे फुले, ज्याचा सुगंध पसरे चोहीकडे आणि ज्यातून रसही गळे. आणि पक्षी तर बघा कोणते, रावे रावे, इकडे रावे तिकडे रावे. आपला पोपट, पोपट रे. आपल्या पोपटाच्या पंखांचा रंग कसा असतो? हिरवा ना? पण या कवितेतील पोपटांच्या पंखांचे रंग कसे आहेत बघा, पिवळे धमक, सोन्याचे.
अरे मग आपण सगळी कामे टाकूया आणि ते खळखळ मंजूळ झरे, मधुर गीत चहूबाजू भरे आणि सुवास पसरे रसही गळे, ती फुले फळे, सोन्याचे ते सुंदर पोपट सर्व पाहायला जाऊया. जायचं? हो. नाही, इथंच बसून तिथं जायचं. हीच तर कवितेतील गंमत. हा कवी आपल्याला इथंच बसवून त्याच्या कवितांच्या नगरीत नेतो आहे. ते मंजूळ झरे, त्याची मधुर गीते, फळे फुले, सोनपंखी रावे, हे सारे त्याच्या या कविता नगरीचे देणे आहे. कवीचे हे मौज मजेचे सुंदर कवितेचे देणं फक्त तुमच्यासारख्या रसिक मुलांसाठी खास असते. आणि म्हणून आणखी ही कवी नगरी बघूया. कवीच्या या सुंदर कवितेच्या नगरीत आणखी काहीतरी सुंदर सुंदर बघायचं राहिलं बघा. मोर मोर, पिसारा पसरलेले मोर, नाच नाच नाचणारे मोर, पाचूच्या पंखांचे थुई मोर. आणखी काय काय, दाणे नाहीत तर मोठी टिपणारी पाखरे, रस्त्यावरून दौडणारे नव्हे तर दोन्ही बाजूचे पंख फडफडवीत आकाशातून उडणारे आकाश घोडे, आणि गोजिरी आणि वायू वेगाने पळणारी हरणे तर किती. तर मग चला लवकर भरभर जाऊया. या कविता नगरीतील ही दुनिया, सुंदर दुनिया बघायला धावत जाऊया. धावायचं? चला, या कवितेतच फेर धरून धावूया आणि गात ही कवितेची सुंदर दुनिया बघूया. किंवा उलटीकडून जाऊया. या कवितेतील सुंदर दुनिया बघत तुम्ही आम्ही सर्वच जण ही कविता एक साथ समूहाने गाऊया. आणि बघता पहिलीपासूनची तिसरीपर्यंतची ती 30-40 मुलांची सर्वच शाळा माझ्याबरोबर गाऊ लागली. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा, आज दिवस समजा तुमचा, स्वस्थ बसे तोची फसे, नवभूमी दावी नमी, या नगरीला लागून या, सुंदर ती दुसरी दुनिया. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, खळखळ मंजुळ गाती झरे, गीत मधुर चहूबाजू भरे, जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे रसही गळे, परज्यांचे सोन्याचे ते रावे, तर मग कामे टाकून या, नवी बघाया ही दुनिया. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या, पंख पासूचे मोरांना, टिपती पाखरे मोत्यांना, पंख फडकती घोड्यांना, मौज दिसेही थोड्यांना, चपल गती हरिण किती, देखावे, तर मग टाकून धावून या, नवी बघाया ही दुनिया. या बालानो या रे या, लवकर भरभर सारे या. असं हे आमचं पहिलं कवितेचं अध्यापन. मारुती देवाच्या साक्षीनं त्या व्हॉलंटरी देऊळशाळेत रंगलेलं आठवलं की अजून मन त्या कविता नगरीत बाल होऊन रंगून जातं. आणि गुंजनराणी नातीच्या तिसरीच्याच क्रमिक पुस्तकातील त्याच कवितेचं गुंजन करीत तिच्याबरोबर गाऊ लागतं. कारण तिथंच कोकण खेड्यातील त्याच देऊळशाळेत माझ्यातील उद्याच्या MP पाटील सरांचे उद्याचे अध्यापन रुजले होते ना.